नाना मार्गांनी सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या आजच्या भौतिकशास्त्रांनीही प्रातिभ साक्षात्काराच्या एकमेवाद्वितीय साधनस्वरूपाकडे कुतूहलाने बघायला सुरुवात केली आहे. विज्ञानाचे सत्यशोधनाचे मार्ग अनुमानात्मक, संकल्पना व्यवहार आधारित, अनुकरणात्मक, संकल्पना व्यवहारावर आधारित, अनुकरणात्मक किंवा प्रयोगात्मक असे विविधांगी असतात, पण त्यांचा मूलाधार इंद्रिये आणि बुद्धी हीच असतात. या साधनांच्या अपुरेपणाची जाणीव झालेल्या वैज्ञानिकांनी आत्मसंशोधन करून त्यांच्या पलीकडच्या प्रतिभाशक्तीच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. शरीरविज्ञानशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे चार्ल्स रॉबर्ट रिचेट यांनी अध्यात्मशास्त्राविषयी पुढील उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, अध्यात्मशास्त्र हे अधिकृतरित्या अजून तरी शास्त्र म्हणून मान्यता पावलेलं नाही, पण कधीतरी ते तसं होईल. एडिनबर्ग येथे शरीरविज्ञानाच्या 100 तज्ज्ञांपुढे मी खात्री केली की आपली पंचज्ञानेंद्रिय हीच केवळ ज्ञान मिळवून देणारी साधने नसून कधीतरी सत्याचा एखादा अंश दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने आपल्या बुद्धीला गवसत असतो. एखादी गोष्ट क्वचित घडते म्हणून तिला अस्तित्व नाही असे म्हणणे तर्काला धरून होणार नाही. आर्थर एडिंग्टन या वैज्ञानिकाने तर स्पष्टच म्हटले आहे की भौतिकशास्त्राने आपले कार्यक्षेत्र असे मर्यादित करून घेतले आहे की त्यामुळे मोकळी राहिलेली पार्श्वभूमी अध्यात्माने शोधलेल्या सत्याच्या आधारे पूर्ण भरण्यास आम्ही स्वतंत्र आहोत. इतकेच काय, तर तसे करण्यासाठी आम्हाला निमंत्रणच मिळालेले आहे. भौतिकशास्त्रांच्या विविध शाखातून होत असलेल्या संशोधनातून जुनी सत्ये बाद ठरत असतात व त्याची जागा नव्या सत्याने घेतलेली असते. आपल्या प्रयोग साधनांचे अपुरेपण या शास्त्रांना नेहमीच जाणवत असते. इतकेच काय, तर स्वतः प्रयोग करणाराही आपल्या पूर्वग्रहित सिद्धांतानेच बांधलेला असल्यामुळे सत्याचे निर्मळ स्वरूप त्यास दिसू शकत नाही, असे आयझेनबर्ग सारखा शास्त्रज्ञच म्हणतो. भौतिकशास्त्राच्या अपूर्णतेसंबंधी अशी कितीतरी अवतरणे देता येतील, परंतु त्या सर्वात प्रभावी ठरेल व खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक आणि अधिकारवाणीचे ठरेल असे अवतरण विज्ञान युगाचा महर्षी समजला जाणारा थोर संशोधक आईन्स्टाईन याचेच घेता येईल. सदर अवतरण त्याच्या भाषांतरासह डॉक्टर मो. रा. गुणे यांच्या ज्ञानेश्वरीचे भावविश्व या ग्रंथातून घेतले आहे. साक्षात्काराच्या समर्थनार्थ याहून थोर साक्ष कोठे सापडणार? आईन्स्टाईन म्हणतो, आपल्या अनुभूतीला येऊ शकणारी नितांत सुंदर व प्रगाढ अशी जर कोणती विलोभनीय संवेदना असेल तर ती प्रतिमा साक्षात्काराची. विमुक्त अंतरंगात होणाऱ्या साक्षात्कारातूनच सर्व शास्त्रे उगम पावतात. आपल्याला आकलन होऊ न शकणारे सत्य वस्तुतः अस्तित्वात असते. इतकेच नव्हे तर श्रेष्ठतम प्रज्ञेतून, दीप्तिमान सौंदर्यातून तेच आपल्या स्वाभाविक परिपूर्णतेचा आविष्कार करत असते. आपल्या कमकुवत ज्ञानेंद्रियांना होणारे स्थूळ ढोबळ ज्ञान हे त्या सत्याचे यथार्थ दर्शन नव्हे. हे उमजण्यासाठी आवश्यक असलेली ज्ञाननिष्ठ संवेदनशीलता हाच खऱ्या धार्मिकतेचा केंद्रबिंदू आहे. आपल्या तोकड्या व कमकुवत मन बुद्धीच्या आवाक्यात येणारे दृश्य हे ज्याच्या आविष्कारातील एक अल्पांश आहे. त्या श्रेष्ठतम अमेय सद्वस्तूविषयी विनम्र सद्भाव असणे हाच धर्म आहे. या अनाकलनीय विश्वाच्या अफाट उभारणीतून व्यक्त होणाऱ्या श्रेष्ठतम प्रज्ञेच्या अस्तित्वाविषयी उत्कट संवेदनक्षम निष्ठा असणे हीच माझी परमेश्वरविषयक धारणा आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, या ते सर्वज्ञ संत स्वीकारिती. अशा सर्वज्ञ संतांची मालिका जगभरच्या देशातून पसरलेली आहे. भारतीय धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्मातील संतांची योग्यताही तितकीच थोर आहे. युरोपमधील ग्रीस, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली आणि इंग्लंड अशा विविध देशात होऊन गेलेल्या साक्षात्कारी संतांची, तत्त्वज्ञांची गेल्या 2000 वर्षांची आजपर्यंत चालत आलेली प्रदीर्घ परंपरा गुरुदेव डॉक्टर रा. द. रानडे यांनी आपल्या मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या इंग्रजी ग्रंथात संतांची उदाहरणे व वचने देऊन क्वचित प्रसंगी महाराष्ट्रीय संतांशी तुलना करीत मोठ्या भक्तिभावाने ग्रंथित करून ठेवले आहे. शिवाय पाश्चात्य जगतातील साक्षात्कार विषयावरील चौफेर लेखनाचा मर्मग्राही परिचय देखील करून दिला आहे. भारत हा तर आध्यात्मिक प्रकृतीचाच देश आहे.
येथील ऋषीमुनींनी साधुसंतांनी भारतीय धर्मविचार, अध्यात्म आणि संस्कृती विविधांगांनी समृद्ध करून ठेवले आहे. अगदी उपनिषद कालापासून इतिहासाच्या सर्व कालखंडात, विशेष करून मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या तत्त्वज्ञांच्या आणि संतांच्या मांदिळ्यांनी आपल्या साक्षात्कार वचनाचे अमृत शिंपून मानवी ज्ञान आणि शहाणपण यांचे मळे फुलवीत अफाट ग्रंथसंपदा निर्माण करून ठेवले आहे. वैपुल्य आणि गुणाढ्यता या दोन्ही दृष्टींनी मानवाच्या आध्यात्मिक विकासाचा उच्चांकच भारतीय प्रज्ञेने निर्माण केला आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, या तुकोक्तीप्रमाणे पुढीलांची परंपरा अखंड चालू ठेवण्याचे ब्रीद घेऊनच भारतीय आध्यात्मिक परंपरा वाटचाल करीत आहे. भारतीय प्रज्ञेतून उद्भवलेली धर्मसंकल्पना मूलतः अतिशय उदार आणि व्यापक असल्यामुळे सर्व प्रकारची साचेबंद सांकेतिक तत्वजड बंधने, अर्थशून्य कर्मकांडे, भावशून्य विधिनिषेध यापासून मुक्त असलेला आत्मविचार काळाच्या आघात प्रत्याघातांनी पराभूत न होता चिरंतन स्वरूपात टिकून राहिला. परिणामतः वंश, जाती, पंथ, संप्रदाय, प्रदेश, भाषा यांच्या मर्यादा ओलांडून संत पुरुषांच्या परंपरा आसेतू हिमाचल निर्माण होत गेल्या. कोणत्याही प्रकारची संकुचित पोथीनिष्ठा किंवा क्षुद्र संप्रदायनिष्ठा या साधुसंतांना जखडू शकल्या नाहीत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशा भूमिकेतून अखिल भूतमात्रांच्या कल्याणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ही केवळ भूतदया नव्हती, तर साक्षात्कारातून अनुभवलेल्या अद्वैतानुभूतीची व्यापक परिणती होती. साक्षात्काराने त्यांना सामर्थ्य संपन्न केले होते. याज्ञवल्कादी उपनिषदकर्ते ऋषी, व्यासमुनी, शुकमुनी यासारखे महर्षी, जनकासारखे राजर्षी, बादरायणाचार्य, शंकराचार्य, रामानुजाचार्य यासारखे तत्त्वज्ञानी, रामानंद, कबीर, तुलसीदास, सूरदास, मीराबाई, चैतन्यप्रभू, नरसी आणि महाराष्ट्रातील ज्ञानदेव, तुकारामादी संत मंडळी आणि अर्वाचीन काळातील रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, अरविंद, रमण महर्षी यासारख्या लोकोत्तर विभूती साक्षात्काराच्या मुशीतून झळाळून निघालेल्या आध्यात्म सुवर्णाची ही काही उदाहरणे. महाराष्ट्र हे तर संतांचे आगरच, पण आपल्या फारशा परिचयाचे नसलेल्या कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली, उडिया, आसामी अशा विविध भाषांमधील समृद्ध साक्षात्कार वाङ्मयाचे कर्ते भारतीय अध्यात्माचा वारसा लाभलेले संत आणि तत्त्वज्ञच होते. हा केवळ वानगी दाखल नमूद केलेला तपशील अगदीच नगण्य, सागरातल्या बिंदुवत. या महामानवांनी ईश्वरत्व अनुभवले, परिणामी त्यांच्या जीवनात आचारविचारात मूर्तिमंत नीतीच अवतीर्ण झाली. तेयाचे या सद्भावा आतू धर्म करी राणीवा, त्यांच्या सद्भावनेत धर्माचे राज्य आणि क्रियाकलापात नीती जिवंत झालेली. तेयाची या लिले माझी नीती जियाली दिसे. संत ज्ञानेश्वरांनी साक्षात्कारी पुरुषांची जीवनमुक्त अवस्था म्हणजे समाजधारणेसाठी आवश्यक अशा नीतिमत्तेचे पूर्ण दर्शन मानले आहे. साक्षात्कारी पुरुषांनी मोक्षाचे गाठोडे दूर सारले आणि विश्वमोहरे लावण्यासाठी विश्वामाजी विश्वहोनी लोकात वावरत राहिले. संतांनी आपल्या उत्स्फूर्त साक्षात्कार वचनांचा आविष्कार करणारे वाङ्मय निर्माण करून भारतातील देशी भाषांचा तत्वविचार आणि काव्य यांच्या समर्थ अभिव्यक्तीचे वाहन बनवले. सामान्य जनतेला भाषा, जात, व्यवसाय यासारख्या भेदांपासून मुक्त करून भक्तीच्या आधारे अद्वैताच्या व पर्यायाने मानवतेच्या स्नेहबंधात गुंफून टाकले. सामान्य माणसाला सज्ञान करून त्याला परतत्वाचा स्पर्श देणारी श्रेष्ठ भक्तिपरंपरा हे या महात्म्यांनी भारतीय जीवनाला दिलेलं सर्वश्रेष्ठ योगदान होय. भारतीय अध्यात्म परंपरेचा वारसा गुरुशिष्य परंपरेतून सांभाळीत वाढवीत या ज्ञानवंत संतांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना आपल्या तत्वविचारात व आचारात थारा दिला नाही. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, विचारिले नाही बहुमता अशी वस्तुनिष्ठ आत्मनिष्ठा बाळगून बुद्धी आणि तर्क यांचे योग्य ते भान ठेवून त्यांनी विवेकनिष्ठेचाच सर्वोच्च गौरव केला.